हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10 भाग 9. द पाथ. उच्च विचार वाढवण्याचे मार्ग भाग 2. ज्यांना ध्यानधारणेचे मूलभूत तत्व समजत नाही ते या प्रवासाच्या आरंभीच ध्यानधारणेचा प्रयत्न करतात. तेव्हा खरं तर विचारांची निर्मिती करायची असते. विचार निर्मितीचा मुख्य उद्देश असतो देवाबद्दल, वास्तवाबद्दल जाणणे आणि आधीच्या ज्ञानातून बंधनमुक्त होणे. वास्तव जाणण्याच्या मार्गावर वास्तवाचा विचार प्रथम ठाम बसणे आवश्यक आहे, कारण मग इतर विचार नाहीसे होतील. जेव्हा आदर्शच्या विचाराने भारावून जातो तेव्हा आदर्शाचाच विचार उरतो. तो शेवटचा विचार म्हणजे पारलौकिकतेची एकच इच्छा, आणि हा विचार ध्यानधारणेत नष्ट होतो. एकदा शेवटचा विचार नष्ट झाला की काय उरतं ते वास्तव, चैतन्य. हे ज्ञान जाणणारा जे जाणतो ते विचारांच्या पलीकडले, सांसारिक ज्ञानाच्या पलीकडले असते. ज्ञानी वास्तवात एकजीव होतो, देवात विलीन होतो. हिप्पोचे सेंट ऑगस्टीन असं वर्णन करतात, देवाचे ज्ञान आपल्यासारखे नाही. आपल्या ज्ञानाला 3 काळ असतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. देवाच्या ज्ञानात बदल नाही किंवा भिन्नता नाही. काही बदल नाही म्हणून देवाला नवा विचार येत नाही. जर तो सर्वज्ञ आहे तर त्याला सर्व माहीत आहे. जर सर्व माहीत आहे तर सर्व पूर्वनिश्चित आहे. ही पूर्वनिश्चितता शक्य नाही, कारण जर सर्व जग पूर्वनिश्चित आहे तर ते कधीतरी निश्चित झाले असेल. त्या क्षणी देवाच्या मनात नवीन विचार आला म्हणजे काहीतरी परिवर्तन झाले. ही संकल्पना आपल्याला थक्क करते. या बौद्धिक कसरतीच्या बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेदांताचा सिद्धांत माया. संपूर्ण जग हे माया आहे, म्हणजे जसे दिसते तसे नसते. जग स्वप्नवत आहे, ते साक्षात्कार झाल्यावर नाहीसे होते. शांततेत ही समज आणि शांतता हा परिणाम. माणसाला शेवटी मनाच्या शांततेत जाणीव होते. मग सगळं चपखल बसतं. काहीही सांगायचं नसतं, काहीही नाही. जेणेकरून आश्चर्य वाटतं, राग येतो, दुःख होतं किंवा हर्ष होतो.